हे तुम्हाला दिसतंय ना, तर सगळे हे बड्डेचे गिफ्ट आहेत माझे. तर हे बड्डे गिफ्ट जे सुरुवातीला दिले ते मला मनीषने दिले. माझा मुलगा पनवेलवरून आहे, तो त्याने माझ्यासाठी हे इंट्रो सॉन्ग बनवून दिले. गिफ्ट आहे म्हणून त्याला मी ॲड केलं. आणि हे ड्रेसेस आहेत, एक दिला नेहाने आणि एक साडी आणली आहे. इतकी सुंदर बँगलोरी सिल्क साडी आहे, ती आणली दीक्षानी. आणि दाजीने तुमच्या पट्ट्या घेतल्यात, गाडी घेतली, भरपूर काही घेतलं सगळ्यांनी. भावानी माईक दिले. असे खूप गिफ्ट्स आले. गिफ्टसोबत असे प्रेमाचे वर्षाव झाले. व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक, यूट्यूब, जिकडून म्हणेल तिकडून लोकांनी मला कॉन्टॅक्ट केले, कॉल केले, व्हिडिओ कॉल केले, स्टेटस ठेवले. आणि मी सगळ्यांची खूप आभारी आहे. आणि या वर्षी सकाळी सकाळी हे बर्थडे क्लबमध्ये, ऑनलाईन क्लबमध्ये सकाळी सगळ्यांनी सेलिब्रेट केला होता. तर सकाळची सुरुवातच एवढी हसत खेळत झाली. आणि मी माझा रिझल्ट शेअर केला. खरंच माझा रिझल्ट खूप चांगला आहे, ज्यामुळे मी आज हसते खेळते आणि एवढी खुश राहते नेहमी. हे सगळं आणि सगळ्या ह्या कम्युनिटीमुळे, माझ्या कोचमुळे आहे. त्या कोचचं माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तर त्यांचा शब्द, त्यांचा उल्लेख असलाच पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ ॲड केला आहे. आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो की मी या कम्युनिटीसोबत कनेक्ट आहे, ज्याच्यामुळं मी खूप लोकांच्या लाईफमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व निर्माण करते स्वतःचं पण, आणि त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं महत्त्व पण निर्माण करण्यासाठी मी मदत करते. तर चला पुढे पाहूया मी काय केलं आहे, कसं केलं आहे दिवसभरचं रुटीन. गुड मॉर्निंग. तर आम्ही चाललोय आता माझ्या एका फ्रेंडच्या घरी. माहिती दिली कशाला बोलवलं, तिचं काय काम आहे. सकाळपासून फोन करून 11 वाजता ये, 12 वाजता ये, मला अर्जंट बोलायचे. तर काय बोलणार, चाललो होतो नीता मॅडमच्या घरी जायचं ट्रेनिंगला. तिथं मी ऑलरेडी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. आणि घरी गेल्यावर बघा मज्जा माझी. ही आमची नीता मॅडम न सांगता बोलवते आणि बघा असं तिचं आणि माझं खूप जमतं. माझ्याकडे वेट लॉससाठी जॉईन झाल्या होत्या. त्यांनी मस्त त्यापैकी 13-14 किलो वजन कमी केलं आणि त्या मेंटेन करतात. संतूर मम्मी आहेत त्या पण. त्यांचा मुलगाचं ग्रॅज्युएशन चालू आहे, मुलगी 11वीला आहे त्यांची लहान. आणि ह्या आमच्या आहेत सुप्रिया मॅडम. ह्यांचा मुलगा पण 12वीला आहे. वाटत नाही कॉलेजमध्ये जर पॅरेंट्स मिटिंगला गेले तर कॉलेज गर्ल आली असं समजतात सगळेजण. त्यांना सांगावं लागतं मी याची मम्मी आहे म्हणून. तर ह्या पण आमच्या फोटोसमोर, कॅमेरासमोर यायला खूप लाजतात. पण त्यांना आम्ही सोडणार नव्हतो कॅमेरामध्ये न घेता. काय असे उभं राहिले, काय करा. भाषा खूप छान बांधली आहे सगळ्यांचं. मस्त त्यांनी केक आणला होता आणि आम्ही खरंच काहीच खाल्लं होतं सकाळपासून. मला कसं तरी होत होतं. त्यांनी मला खूप सारी साखर नंतर वडापाव, गरम वडापाव तळले होते. नव्हतो खाणार, केक लावायचं नव्हतं पण त्यांनी लावला. तर अशापैकी आम्ही बर्थडे सेलिब्रेट करून, मला सुप्रिया मॅडमने खूप सुंदर गिफ्ट दिलं आहे. तुम्हाला दिसेलच पुढे मी उघडलेलं आहे. तर यांना बाय बाय करून आम्ही निघालो ट्रेनिंगसाठी. पण ट्रेनिंगसाठी जाताच नाही आलं, कारण इतकं ट्रॅफिक जाम लागला, आमची पूर्ण गाडी अडकली त्याच्यामध्ये. तर म्हणलं आम्ही तिकडं जाईपर्यंत आम्हाला 3 वाजले, म्हणून आम्ही रिटर्न घरी आलो आणि घरी येऊन बसलो. म्हणलं चला आता काहीच पर्याय नाही आहे, म्हणून आम्ही घरी आलो. घरून ट्रेनिंग अटेंड केलं. आणि हे सुप्रिया मॅडमने खूप सुंदर इतकं गोड गिफ्ट आहे, खूप छान, त्याची स्मेल वगैरे खूप भारी आहे. आणि इकडं ज्योती बोलली आज तुला स्वयंपाकाला सुट्टी, माझ्याकडून गिफ्ट तुला बिर्याणी. म्हणून ज्योतीने बिर्याणी बनवायला घेतली. मस्त भरपूर तिने बिर्याणी केली आहे. पहिल्यांदा एवढी मोठी बिर्याणीची क्वांटिटीमध्ये केली आणि जमलं तिला छानपैकी. होतं इकडं तिकडं थोडं खाली, पण छान जमलं. आणि भरपूर 10 ते 12 लोकांची बिर्याणी होती. त्यामुळं लहान असल्यामुळे बनवलं. तर मला आज खरंच खूप छान वाटते की माझा बड्डे एवढं सगळ्यांनी सेलिब्रेट केला. ऑनलाईनला, लाईव्हवर, इकडं सगळ्यांनी विश केलं. आदल्या दिवशीपासून सगळ्यांचे विशेष येत होते आणि ते खूप बघून मला खूप छान वाटलं. आणि मला यूट्यूबवर खूप व्हिडिओ टाकायचे होते. खूप साऱ्या माझ्या व्हिडिओच्या छोट्या क्लिप होत्या, पण माहीत नाही कुठे गेल्या, कोणी काढल्या. कारण बड्डे गर्ल मी व्हिडिओ काही काढले नाही. तर माझ्या व्हिडिओ क्लिप्स सापडल्या, जे दिसले ते ॲड केल्या. अशी मस्त बिर्याणी झाली होती. ट्रेनिंग करताच मला कधी झोप लागली कळलंच नाही अटेंड, म्हणून मी ऑनलाईन ट्रेनिंग अटेंड करत नाही. आणि मग झोपीत नव्हती कॅमेरासमोर. आणि नवीन ड्रेस घालून कोणी झोपतं का? आमचे विकास सर काय म्हणतात बघा, ऐका. छान दिसते जाडे. इथलं खाल्लं काय जाडे म्हणतात. तर असं ते ज्योतीने मस्त बिर्याणीचा बेत. आणि बिर्याणी खरंच छान बनवली. चालू होतं ज्योती स्टाईल बिर्याणी. अभी तेल खत्म हो जाएगा अगर तेल ज़्यादा यूज करेंगे. तर मग तिला बोलले तेल नाही, गॅस. पण असं नाही काय, गॅस आम्हाला मिळाला, तेलही मिळालं, आमच्यापर्यंत सगळं पोचत आहे, नो प्रॉब्लेम. तर मस्त बिर्याणी होत होती. मी माझे फोटोशूट केले, व्हिडिओ केले काही, आणि बाहेर गेले होते थोडंसं, सगळं आवरून आले. आणि मग निघालो आम्ही आमचं नेक्स्ट गिफ्ट घ्यायला. तर असं आमची एंट्रीचा व्हिडिओ ज्योती काढत होती. आणि मॅडमने आम्हाला समजून सांगितलं की गाडीमध्ये काय काय आहेत, काय फॅसिलिटी आहे त्या गाडीमध्ये. मला नाही शब्द सुचला, समजून.
ये तो गाना बनता है ना भाई एंट्री पे, ये गाडी की एंट्री पे गाना बनता है. मस्त गाडीची पूजा केली, औक्षण केलं. आणि गाडीची पूजा वगैरे करून तिथं सगळ्यांनी आम्ही सगळेजण आलो होतो. तिथं सगळ्याला घेता नाही आलं, त्यांनी फक्त मलाच घेतलं. मग माझे बंधुराज बोलले मी नारळ फोडतो, माझा फोटो काढायचा गाडीसोबत, म्हणून त्यांनी नारळाला गाडीवरून गोवाळून त्याला खाली त्यांचं नारळ टाळ्या तर वाजवा. हे अक्षय सर आहेत, ह्यांना मी खूप 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 त्रास देऊन गाडी 8 दिवसामध्ये रेडी करून घेतली. आणि मग आमच्या घरी आल्यावर बर्थडे सेलिब्रेशन दीक्षा आली होती घरी. आणि पुढं तुम्ही ऐका त्यांच्या तोंडून. बापरे, हे जोरात फुटलं, तोंडावर फुटलं, असं लांब झाले म्हणून बरं झालं. तीन केक, सकाळी एक केक, असे 4 केक कापले गेले. पण मला असं वाटते वेस्टेज पैसे एक केकच्या मागे. याच्यापेक्षा माझ्या मुख्य प्राण्यांना मी बिस्किट चारले असते, काहीतरी कॅट फूड चारलं असतं, अजून काही चारलं असतं मला वाटतं. कारण केक वेस्ट गेले. जेवढं खाल्लं केक कापताना तेवढंच खाल्लं, बाकीचे केक सगळे वाटोळ झालं. कारण ते मी कोणाला खाऊ पण घालू शकत नव्हते, फेकण्यात गेले. तर माझी एकच रिक्वेस्ट आहे, असे केकमध्ये नका पैसे घालू, असं काहीतरी करा की कोणाला तरी त्याच्यात काहीतरी फायदा होईल. तर केक खाऊन फक्त हेल्थ खराब होते. आता पुढच्या वर्षी आम्ही फ्रूट केक मागवणार, कारण फ्रूटचा केक मागवायला पाहिजे होता, पण गडबड एवढी झाली आम्हाला लक्षात नाही राहिलं. आणि हे सगळं बड्डे ज्यांनी माझ्या सेलिब्रेट करतात त्यांचं काम होतं. पण मी सांगू का माझ्यासाठी फ्रूट केक घेऊन या, हे कळलं पाहिजे होतं त्यांना. असो, नेक्स्ट टाइम. माझा बड्डे मी सेलिब्रेट करत होते. हॅपी बर्थडे टू यू, टू यू, टू यू, टू यू. अरे खूप मजा येते हा, सगळेजण घरी आले की खूप मजा येते. आणि दीक्षासोबत इतक्या गप्पा मारला की आधी 7 वाजता घरी आली असेल, 7:30-8 वाजता घरी आली, तर इथून निघायला 11 वाजले. ते विचार करा की दीक्षासोबत मी किती बोलले. आणि दीक्षा तुला कसं वाटलं माझ्यासोबत गप्पा मारून, नक्की कमेंट करू सांग. आणि माझे गिफ्ट, माझे सगळे बर्थडेचे केक आणि माझे सगळेजण फॅमिली मेंबर्स तुम्हाला कसे वाटले. आणि पल्लवी पण आली होती एवढं लांबनं माझ्यासाठी बर्थडेसाठी, तर मला खूप आनंद झाला. पल्लवीनीच मला माईक गिफ्ट दिला, ॲक्च्युली तिनेच ऑर्डर केला होता. थँक्स टू पल्लवी. आता दाजी आमचे खूप छान आहेत, आमचे संदीप दाजी एक नंबर आहेत. मन मिळावं वाटलंच नाही की ते आमच्या घरी फर्स्ट टाईम आले. आणि दीक्षित आहे, तुम्हाला माहिती दीक्षा कशी आहे सगळ्यांना माहिती, पण दाजी तिच्यापेक्षा पण अजून छान आहेत. तर दोघांना भेटून छान वाटलं. थँक्यू सगळ्यांना ज्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला, ज्यांनी मला विश केलं, सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे. सगळ्यांसोबत केक चारताना फोटो काढलेत, केक चारताना व्हिडिओ काढलेत, पण व्हिडिओ टाकता नाही आले. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की 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 कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच, मी सगळ्यांची खरंच मनापासून आभारी आहे. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका प्लीज. सगळ्यांनी हाईप करा. बाय बाय.